तिला वाटत होतं, तो तिच्यासाठी सगळं करत आहे. पण प्रत्यक्षात तो तिच्यापासून एक भयानक सत्य लपवत होता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे प्रेम नाही, ही तपश्चर्या आहे. प्रिया, तुला माहीत आहे का? या जगात सर्वात कठीण अभिनय कोणता असतो? स्वतःच्या काळजावर आभाळभर दुःख साठवून समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी केलेला खोटा आनंद. आणि हा अभिनय जेव्हा आपण आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीसाठी करतो, तेव्हा तो अभिनय राहत नाही, ती एक तपश्चर्या बनते. राघवने जेव्हा हे वाक्य उच्चारले, तेव्हा त्याच्या आवाजात एक अजीब शांतता होती, जी वादळापूर्वीची असते. राघव आणि प्रिया यांना लग्नाला 10 वर्षे झाली होती. प्रिया एक संवेदनशील चित्रकार होती, जिला रंगांच्या दुनियेत हरायला आवडायचं. तर राघव एक अत्यंत व्यावहारिक आणि यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट होता. दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी प्रेम अथांग होतं. प्रियाचं स्वप्न होतं की तिचं स्वतःचं एक मोठं आर्ट गॅलरी प्रदर्शन असावं. पण संसाराच्या रहाटगाड्यात आणि राघवच्या बिझी शेड्यूलमुळे तिची पेंटिंग फक्त घराच्या भिंतींपुरती मर्यादित राहिली होती. अचानक एक दिवस राघव घरी आला. तोच एक वेगळा निर्णय घेऊन त्याने आपली चांगली नोकरी सोडल्याचे जाहीर केले. प्रियाला धक्का बसला. राघव, हे काय? अचानक नोकरी का सोडली? आपलं घर कसं चालणार? तिने काळजीने विचारले. राघवने हसून तिच्या गालावर टिचकी मारली आणि म्हणाला, प्रिया, आजवर फक्त पैशांच्या मागे धावलो. आता मला जगायचं आहे तुझ्यासोबत. तुझी ती अर्धवट राहिलेली पेंटिंग्स पूर्ण करायची आहेत. आपण फिरायला जाऊ, जिथे तुला निसर्ग चितारता येईल. प्रियाला राघवचा हा बदललेला अवतार सुखावणारा होता. पण तिच्या मनात कुठेतरी एक शंकाही होती की हा माणूस अचानक इतका रोमॅन्टिक आणि बेफिकीर कसा झाला. पुढचे 6 महिने त्यांच्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते. राघवने घराची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्याने प्रियाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरवलं. जिथे जिथे तिला पेंटिंगसाठी चांगलं लँडस्केप दिसेल, तिथे तो तासनतास तिच्या बाजूला बसून राहायचा. तिचे रंग संपले की धावत जाऊन नवीन आणायचा. तिच्या प्रत्येक पेंटिंगचं लहान मुलासारखं कौतुक करायचा. प्रिया भारावून गेली होती. तिला वाटत होतं की राघवला उशिरा का होईना तिच्या कलेची किंमत समजली आहे. पण या सगळ्या आनंदाच्या मागे राघव एक भीषण वास्तव लपत होता, जे प्रियाला दिसत नव्हतं. राघवने नोकरी सोडली नव्हती, तर त्याला ती सोडावी लागली होती. आणि ज्या पैशांतून ते फिरत होते, ते पैसे त्याने त्यांच्या भविष्यासाठी ठेवलेली एफ-डी मोडून आणि स्वतःची आवडती कार विकून आणले होते. प्रियाला वाटत होतं की राघव तिच्या कलेला सपोर्ट करतोय. पण सत्य हे होतं की राघव स्वतःला एक मोठ्या अपराधाच्या भावनेतून मुक्त करण्याचा प्रयत्न करत होता. प्रियाच्या वाढदिवसाला राघवने तिला एक सरप्राईज दिलं. शहरातल्या एका नामांकित आर्ट गॅलरीमध्ये त्याने प्रियाच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. प्रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तिचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण होत होतं. प्रदर्शनाच्या दिवशी प्रिया खूप सुंदर दिसत होती, पण राघवचा चेहरा मात्र उतरलेला होता. त्याने खूप धावपळ केली होती. पाहुणे येत होते, प्रियाच्या चित्रांचं कौतुक करत होते. प्रिया राघवकडे गेली आणि म्हणाली,
राघव, आज मी खूप आनंदी आहे. थँक यू सो मच. तू माझ्यासाठी जे काही केलंस, त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. राघवने फक्त स्मितहास्य केले आणि म्हणाला, तुझा आनंद हीच माझी परतफेड आहे प्रिया. त्याचवेळी प्रिया अचानक चक्कर आली आणि ती प्रदर्शनाच्या हॉलमध्येच कोसळली. सगळेजण धावले. राघवनं तिला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर तपासणी करत होते आणि राघव बाहेर अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी राघवला कॅबिनमध्ये बोलवले. मिस्टर राघव, मला वाटलं होतं की तुम्ही त्यांना सांगितलं असेल, डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले. राघवने मान खाली घातली. डॉक्टर पुढे म्हणाले, प्रियाजींची ब्रेन ट्यूमरची स्टेज आता शेवटच्या टप्प्यात आहे. 6 महिन्यापूर्वी जेव्हा त्या पहिल्यांदा चक्कर येऊन पडल्या, तेव्हाच मी तुम्हाला रिपोर्ट दिले होते आणि स्पष्ट सांगितलं होतं की त्यांच्याकडे जास्तीत जास्त 1 वर्ष आहे. तुम्ही त्यांना अजूनही सांगितलं नाही? हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रियाच्या आईवडिलांना धक्का बसला. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा राघव म्हणाला, नाही डॉक्टर, मी तिला नाही सांगू शकलो. ज्यामुळे आयुष्यभर फक्त रंगांची स्वप्न पाहिली. तिला मी कसं सांगू की तिचं आयुष्य आता ब्लॅक अँड व्हाईट होणार आहे? मला तिला तिचे शेवटचे दिवस रडत नाही, तर जगत घालवायचे होते. हे सत्य जेव्हा शुद्धीवर आलेल्या प्रियाला समजले, तेव्हा ती स्तब्ध झाली. गेल्या महिन्यात राघवने केलेला प्रत्येक बदल, त्याचा अतिउत्साह, त्याने नोकरी सोडण्याचं नाटक, एफडी मोडणं आणि तिला सतत आनंदी ठेवण्याचा त्याचा हट्टास, या सगळ्यांचा अर्थ आता तिला उलगडला होता. राघव स्वतः उद्ध्वस्त होत होता, आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या. फक्त यासाठी की प्रियाला तिच्या मृत्यूची चाहूल लागू नये. त्याने स्वतःच्या भविष्याची राख रांगोळी केली होती, जेणेकरून प्रियाचा वर्तमान काळ रंगीन राहील. मृत्यूचं ओझं त्याने एकट्याने आपल्या मनावर वाहिलं होतं. प्रियाने रडत राघवचा हात पकडला. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. राघवने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, प्रिया, तू माझी पेंटिंग आहेस ग, आणि पेंटिंग कधीच अधुरी राहायला नको. म्हणून हा सगळा खटाटोप केला. काही दिवसांनी प्रियाने या जगाचा निरोप घेतला. पण जाताना तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होते की तिने तिचे स्वप्न जगले होते. राघव आता एकटा होता. त्याने घर विकले, कारण त्या घराचा हप्ता भरणे इतके पैसे त्याच्याकडे उरले नव्हते. तो एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहायला गेला. त्या खोलीत फक्त एकच मौल्यवान वस्तू होती, प्रियाने काढलेली शेवटची पेंटिंग, ज्यात तिने राघवला एका मोठ्या छत्रीसारखं दाखवलं होतं. तो स्वतः पावसात भिजत होता, पण तिच्यावर एकही थेंब पडू देत नव्हता. राघव त्या चित्राकडे बघत तासनतास बघून राहायचा. जगासाठी तो एक अयशस्वी आणि कंगाल माणूस होता. पण त्याला माहीत होतं की त्याने प्रेमाच्या बाजारात अशी गुंतवणूक केली होती, जिचा परतावा पैशात नाही, तर त्या शेवटच्या क्षणी प्रियाच्या डोळ्यात दिसलेल्या कृतज्ञतेमध्ये मिळाला होता. धन्यवाद.